स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढावी आणि ग्रामविकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा निर्णय घेतला आहे। या अनुषंगाने लाखांदूर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामपंचायतांना त्यांच्या कार्यक्षमतेनुसार प्रोत्साहन करणं, स्पर्धात्मक वातावरणात नवीन ऊर्जा देणं, 2025 ते 2026 आर्थिक वर्षापासून शासनाने आखलेल्या पुरस्कारासाठी नवे प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। यावेळी ग्रामपंचायत आणि पंचायत राज क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी आवाहन केले होते। या कार्यक्रमाला लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार, पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम ठाकरे, उपसभापती संजना वरखडे, जिल्हा परिषद सदस्य लता नरुले, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, मनोज भुर्ले इत्यादी मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। लाखांदूर तालुक्यातील काही शाळा आणि कॉलेजकडून विद्यार्थ्यांची लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपच्या प्रति फॉर्म मागे 200 रुपये घेतले जातात। मात्र हेच फॉर्म इंटरनेट कॅफेमध्ये केवळ 50 रुपयात भरून दिले जातात। प्रत्येक फॉर्म मागे शाळा कॉलेज विद्यार्थ्यांकडून तब्बल 150 रुपयाचा नफा कमवत आहे। कधी प्रवाशांच्या नावाखाली तर कधी शिष्यवृत्ती फॉर्मच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात। शासनाकडून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना भरघोस वेतन मिळते तरी सुद्धा अशी वसुली का असा प्रश्न उपस्थित झालाय। तर पालक प्रश्न विचारतायत। अशा प्रकारामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे सूर असून गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीवर डल्ला मारला जातोय असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये उपस्थित होतोय। तर प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर ती कार्यवाही करावी अशी मागणी सर्वसामान्य पालकांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। गणपती बाप्पाच्या मूर्तीचं माहेरघर म्हणून देशभरात ओळख असलेल्या पेन तालुक्यातील जोहे गावात साखर चौथ निमित्त जोहेच्या राजाची 5 दिवसासाठी स्थापना करण्यात आली। यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य विद्यार्थी घडणाऱ्या कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या जोहेच्या शेकडो विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांनी जोहेच्या राजाची पहिली महाआरती केली। वर्षभर जोहे गावातील सर्व नागरिक गणेश मूर्ती बनवण्यात व्यस्त असतात। मात्र गणेश चतुर्थी झाल्यानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थी विशेषतः पेन, पनवेल, उरण आदी तालुक्यात घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात साखर चौथ गणपती सण साजरा केला जातोय। 2013 साली स्थापन झालेल्या जोहेचा राजा प्रतिष्ठानकडून शालेय विद्यार्थी दत्तक घेणे, महिलांसाठी वेगवेगळे शिबिरे, रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। या अनुषंगाने जोहेच्या राजाचा पहिल्या महाआरतीचा मान विद्यार्थ्यांना देण्यात आलाय। या प्रसंगी गायक लावण्या महेश पाटील यांच्या समूह सुमधुर आवाजाने तर पार्थ सागर पाटील यांच्या तबल्याच्या साथीने राजाची महाआरती करण्यात आली। तर उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानतर्फे वही, पेन, आरती संग्रह आणि खाऊचं वाटप करण्यात आलं। महाआरतीस प्राचार्य उत्तम गलांडे, विनोद पन्हाळकर, अभिजित पाटील, संतोष घरत, जोहेचा राजा प्रतिष्ठानचे संस्थापक देवा पेरवी, अध्यक्ष नारायण म्हात्रे, कार्याध्यक्ष विनोद म्हात्रे, वैभव धुमाळ, कमलाकर बोरकर, रवींद्र रसाळ, धनंजय पाटील, दीपक पाटील, निनाद धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात साखर चौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गणेश विसर्जनामध्ये स्पीकर साऊंड सिस्टमच्या ध्वनीची तीव्रता योग्य असावी, घालून दिलेल्या नियमाचं उल्लंघन होऊ नये याकरिता शहरातील चौकाचौकात ध्वनी क्षेपणाचे नमुने पेन पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले। पोलीस निरीक्षक संदीप बागल यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ध्वनी क्षेपणाचे नमुने घेण्यात आले। उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला आहे। कोणीही ध्वनी क्षेपणाचे उल्लंघन करू नये, अन्यथा पर्यावरण संरक्षण कायदा अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक विक्रम नवरखेडे यांनी दिला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। उद्या पेन शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साखर चौथ गणपतीचे विसर्जन आहे। त्या अनुषंगाने डीजे किंवा ध्वनिक्षेपक मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या आवाजात वाजवणे यावर प्रतिबंध करण्यासाठी माननीय श्री
बागूर पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे व आदेशानुसार सोबत माननीय श्री निलेश राजपूत APS सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवासी क्षेत्र जमीन तीव्रता प्रात्यक्षिक नमुना पंचनामा करीत आहे. माननीय कलेक्टर साहेबांचा आदेश आणि वरिष्ठ कार्यातून आलेल्या आदेशानुसार कुठल्याही मंडळामध्ये डीजेचा वापर तसेच लेझर किरणांचा वापर पूर्णपणे बंद केलेला आहे. असं कुठे आढळल्यास त्याच्यावरती योग्य ती वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. तरी सर्व मंडळांना माझं पुन्हा एकदा पेन पोलीस स्टेशन मार्फत रायगड पोलिसांमार्फत एक आव्हान राहील की कुठल्याही प्रकारचं डीजे कुठल्याही प्रकारचा रिसर्चचा शो वापरू नये आणि तुमचा जो विसर्जनाचा कार्यक्रम आहे तो उत्साहात साजरा करा. आम्ही पेन पोलीस स्टेशन रायगड पोलीस तुमच्या सोबत आहोत. थँक्यू व्हेरी मच. जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आर्णी येथील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, तालुका प्रमुख उज्ज्वल मोरे, विधानसभा संपर्क प्रमुख रमेश ठाकरे, शहर प्रमुख पंकज शिवरामराव, लक्ष्मण पठोडे इत्यादी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश ढाले यांनी. जनसुरक्षा कायदा रद्द करायला पाहिजे. या भारतीय जनता पार्टीने केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करायला पाहिजे. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. जय भवानी, जय शिवाजी. उद्धवजी ठाकरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जनसुरक्षा कायदा रद्द करायला पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द करायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो. जनसुरक्षा कायदा रद्द करायला पाहिजे. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. हा जुलमी कायदा रद्द करायला पाहिजे. घटना विरोधी कायदा रद्द करायला पाहिजे. सामान्य लोकांचा गळा दाबणारा कायदा रद्द करायला पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द करायला पाहिजे. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. भारतीय जनता पार्टीने 2025 मध्ये जनसुरक्षा कायदा हा केलेला आहे. हा कायदा म्हणजे सपशेल लोकशाहीचा गळा दाबण्याची पद्धत आहे. या कायद्याच्या अंतर्गत शेतकरी असतील, कामगार वर्ग असतील, सामाजिक संघटना असतील, यांनी जर शासनाच्या विरोधात कुठे आवाज उचलला तर ते डायरेक्ट शासन यांना जबाबदार धरून यांची रवानगी तुरुंगात करणार आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा काम या जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत होणार आहे. या कायद्याच्या विरोधात आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी राज्यव्यापी आजचं आंदोलन घेतलेलं आहे. म्हणून आम्ही सगळेजण इथं जमलेलो आहोत. हा कायदा रद्द व्हावा ही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ब्राह्मण गावचे सरपंच परमात्मा पांडुरंग गरुडे यांनी जाहीर माफी मागितल्याचा व्हिडिओ सर्व प्रसार माध्यमावर प्रसारित होत असतानाच ब्राह्मण गावातील लोक मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून यामागचं खरं कारण काय आहे ते येथील लोकांनी सांगितलंय. चोर लबाड माणूस कधीही जाहीर माफी मागत नसतो. जो मोठ्या मनाचा माणूस असतो त्याने गावचा विकास आणि भल्यासाठी जाहीर माफी मागितल्याचं गावकऱ्यांनी सांगितले. गावामध्ये 2,75,00,000 रुपयाची कामे मंजूर झाली असताना त्यातील 90% कामे पूर्ण झाली आहेत. तर एका रस्त्याचं काम थांबवण्यात आलं होते, तेही काम मागील 2 महिन्यात पूर्ण झाले. नेमके याच विषयाला धरून विरोधकांनी पैसे खाल्ले असा आरोप केलाय. मात्र गावकऱ्यांनी गावातील विकास कामाची यादी वाचून दाखवत गावाला मिळालेले पुरस्कार आणि गावातील विकास कामं आणि सोयी सुविधाबद्दल बोलून दाखवले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. आपण आलेलो आहोत ब्राह्मणगाव या ठिकाणी. ब्राह्मणगाव हे उमरखेड तालुक्यातलं एक चांगलं नावाजलेलं गाव आहे. या गावाच्या ठिकाणी आतापर्यंत आपण जाणून घेऊयात सगळ्या खेड्या
पाड्याच्या हिशोबानं पाहिलं तर हे ग्रामीण भागातलं एक नावलौकिक गाव म्हणून उदयास आलेलं आहे. या गावातला एक चांगला उद्देश असा आहे की या गावातले जे हे आधुनिकीकरण जे विकासमत कामं आहेत ते फास्ट व्हायलेले आहेत असं आपण इथं पाहत आलो. या गावामध्ये मनरेगामार्फत जे कामं चालू झालेले आहेत त्याचा एक नमुना उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत पाहायला. या ठिकाणी या रोडचे कामं झालेले आहेत. लोकांच्या हिताच्या दृष्टीने सुद्धा एक चांगले विकासबद्ध कामं आपले पाहावयास मिळत आहे. निश्चित हे आपण जाणून घेण्यासाठी इथल्या गावकरी मंडळीशी चर्चा करायला आलेलो आहोत. आपण विचारू द्या, जाणून घेऊयात नेमकं काय आहे इथला प्रकार. नमस्कार. आम्ही आपल्या ब्राह्मणगावमध्ये आलेलो. थोडं सांगता येईल काय ब्राह्मणगावचे रस्ते कसे आहेत आपले? ठीक आहे सर. हां न्यूज मराठी 24 तुमचं पहिले मी धन्यवाद देतो तुम्हाला. 24/7. हां 24/7 जे काय असेल ते ठीक आहे आलं लक्षात. पण इथं रस्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. रस्ते गावामध्ये नंबर 1चे व्हायला येतं आणि 20 वर्षाखालचा जर काळ पाहिला तर या गावामध्ये गाडी बैल सुद्धा चालता गेले नाही. पण आता असं झालं की घरापाशी लहान गाडी, मोठी गाडी, छोटी गाडी, 4 व्हीलर 2 व्हीलर लागायले सर. यायला सर तुमच्या गावामध्ये विकासमत कामं चांगल्या पद्धतीने व्हायले? एकदम चांगल्या प्रकारचे व्हायले सर. बरं, तुम्हाला काय वाटते ब्राह्मणगावच्या रस्त्याबद्दल? एकदम चांगले कामं होऊन राहिले. देवस्थानपाशी गट्टू बसून राहिले. आपल्याला का ब्राह्मणगावचे जसे यांनी सांगितलं रस्त्याबद्दल आणखीन काय काय आपल्याला ब्राह्मणगावमध्ये चांगल्या गोष्टी दिसतात? ब्राह्मणगावमध्ये पहिले गल्ल्या बोळ्याला जायला वाट नव्हती. आता प्रत्येक गल्ली बोळीमध्ये गट्टू टाकले. चांगले काम चालू आहेत ब्राह्मणगावचे. आपलं नाव? विठ्ठल कमटेवाड. आपलं भाऊ? मोर गजानन. मोर गजानन. आपलं नाव सांगता येईल? बहिराम बुद्धाजी कुरुमवाड, नायनार ब्राह्मणगाव, जिल्हा यवतमाळ. 10 वर्षाचे काम झालं नाही ते या 5 वर्षात करून दाखवलेलं आहे. बरं. कोण्याही बोळीमध्ये कोण्याही याच्यामध्ये गट्टूचं कार्यक्रम चालू आहे. नाल्या चालू आता पाणी नाल्या वगैरे चांगले आहेत, सगळे आपले ओके. साफसफाई व्हायले आहेत. हो बंदिस्त नाल्या बंदिस्त नाल्या काय म्हणलात आपण? बंदिस्त नाल्या आहेत. बंदिस्त नाल्या व्हायल्या. बंदिस्त नाल्या व्हायला म्हणजे कुठलाही मच्छराचा एक नाही, प्रादुर्भाव त्रास नाही. आहे बंदिस्त नाल्या झाल्या जवळपास 100% गाव कम्प्लीटच झालं. बरं, आता आपल्या इथं जे नवीन आपल्या इथं जे सरपंच आहेत गरुडे साहेब यांच्याबद्दल काय सांगसाल तुम्ही? त्यांचं काम अति चांगलं आहे त्याचं सध्याच्या काळात. आता बोलणारे बोलतात, चालणारे चालतात, त्याच्याबद्दल आम्हाला काही करायचं नाही. त्यांनी विकासमत कामाला चांगला हे दिले. चांगला आहे. आपण ऐकलं इथले जे तत्कालीन सरपंच साहेब आहेत गरुडे साहेब यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने कामाचा हे घेतलेलं आहे. तेच लोक सांगत आहेत. आपल्याला काय म्हणायचं आहे ब्राह्मणगावच्या विकासमत कामाबद्दल? नाही, गावचा सरपंच चांगला असल्यामुळं पूर्ण कामं व्हायला लागली. त्याच्यामुळे गाव सुधारायला लागलं. गावात सुधारणा झाली. कचरा कुंडीसाठी गाड्या यायल्या, कचरा गाड्या, घंटा गाडीची सुविधा चालू झाली. हां, घंटा गाडीची सुविधा चांगली झाली. त्याच्यामुळे गल्ली गल्लीत कचरा नाही, काही नाही. निर्मळ स्वच्छ गाव व्हायला. निश्चितच यांनी जे सांगितलं इथल्या सरपंच साहेबांनी जे उत्कृष्ट कार्य केलं की गावागावातले घाणीचे जे साम्राज्य होतं घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि गाव सुधारण्यासाठी एक हातभार लावला लाख मोलाचा असं यांच्या बोलण्यातून जाणवलं. आपलं काय मत आहे? चांगलं काम व्हायला लागलं. गरुडे साहेब चांगलं 1 नंबर काम करायले. बंदिस्त नाल्या, रोड, देवस्थानासमोर फ्लेवर ब्लॉक बसवायला लागले आणि घंटा गाडीची सुविधा केल्यामुळे गावात कुठेही घाण कचरा कुठेच राहीन झालं. असं कुठे आता नाल्या वगैरे तुमच्या चोकअप होत नाही? एवढा पावसाळा झाला, पावसाळ्यात पाणी तुमचं निचरायलं कुठंच झालं नाही. गरुडे साहेबाच्या प्रयत्नामुळे आणि ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यामुळे आणि ग्रामपंचायतीचे जे कर्मचारी आहेत या सगळ्यांनी गावाचा विकासमत पाऊल उचलण्यासाठी एक विडा उचललेला आहे. आणि त्या विड्यातून एक साक्षात्कार या ग्रामपंचायतीच्या गावकरी लोकांनी सुद्धा आम्हाला दाखवून दिलेलं आहे. हे सुद्धा सांगत आहेत की विकासमत कामं चांगल्या पद्धतीने होत आहेत. निश्चितच या म्हणजे गावाला एक संजीवनी बुटी भेटली गरुडे साहेबाच्या रूपानं असं या लोकांचं म्हणणं आहे. बरोबर आहे ना? बरोबर. आपलं काय नाव आहे? संतोष मोरे. हां, तुम्ही काय सांगसाल इथल्या विकासमत कामाबद्दल? विकास चांगला आहे. चांगलं आहे. तुम्हाला इथं घरकुलाबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? घरकुले प्रत्येक जणाला भेटायले आपल्या इथल्या घरकुलं जे आहेत किती जणाला घरकुलाचा फायदा झाला असं सांगता येईल? जवळपास मला तसं काय अंदाजे सांगता येत नाही, पण बरेच जणाला घरकुल मिळाले. इथं तुमचं नाव काका? दिलीप गंधपवाड. पवार साहेब. गंधपवाड, माफ करा. आपलं काय इथल्या विकासमत कामाबद्दल काय बोलतात ब्राह्मणगावच्या? नंबर 1 साहेब. नंबर 1चं काम चांगलं काम आहे. यांनी सुद्धा ते सांगितलं. सरपंच साहेबांनी त्यांच्या कोर कमिटीने जे काम उचललेलं आहे नंबर 1 मध्ये काम आहे असं इथल्या सगळ्या समुदायाचं म्हणणं पडलं की खरोखरच कामाचं आपण पाहतो. थोडीशी याच्यावर इकडं थोडंसं या रस्त्यावर हे प्रकाश टाका. हे रस्त्यावरचा सुद्धा प्रकाश पाहतो आपण. हे आता जसे कामाची रूपरेषा दिसते. नयरी या रस्त्यानं जायचं असतं तर यांना असे पाय थोडंसं इथं उधर खड्डे खोदे होते, चिखल राहत गेलं, पाणी राहत गेलं, असं या लोकांची समस्या आहे. पण खरोखरच इथं कामाची रूपरेषा आपल्याला पाहायला भेटायली. आता हे बंदिस्त नाल्याचा हा जो प्रकार आहे हा बंदिस्त नाल्या घराच्या एका साईडनं काढल्यात, अगदी शेप काढल्यात, कोणालाही कुठला त्रास होणार नाही. नाली पहिले सेंटरमधून राहायची, कधी कोणाच्या घरासमोर आडवी तिडवी नाली राहायची, पण आता तसं नालीचा
कुठलाही समस्याचा प्रादुर्भाव इथं आढळून येत नाही. नाली एका शेप साईड झाली, रस्ता एक शेप साईड झालेला आहे. लोकांना यायला जायला सुद्धा पाहतो. आता आपण नालीचं दुसरं स्वरूप पाहू. या ठिकाणी हे जे नाल्या जे काढलेले आहेत, हे बघा नाल्याचा आता एक नवीन याने चबुतरा कसा तयार केलेला आहे हे आपण पाहतो दुकानदाराच्या एका कानाकोपऱ्यामध्ये. हे सुद्धा याने दाखवून दिलेलं आहे, उत्तम उदाहरण नमुना. आता हे पाहतो या ठिकाणी सुद्धा आपण हे गावाच्या चारी कोपऱ्यामध्ये एक तर फिरत आहोत. आता हे गट्टूचे काम आपण पाहत आहोत. इथं हे गट्टूसुद्धा साकारलेले आपल्याला दिसत आहेत. गट्टूचं जे रोडचं काम आहे हे अगदी पाहण्यासारखं. आता गट्टूच्या बाजूला जे नालीचं काम दिसालेलं आहे, ही जी नाली काढलेली आहे, नालीसुद्धा एक चांगल्या समुचित आराखडा यांनी व्यवस्थित दिलेला आहे आणि बाजूलाच गट्टू दाखवलेले आहेत. या गट्टूचा सुद्धा खरोखरच शहरामध्ये सुद्धा असे गट्टू कुठं पाहायला भेटत नाहीत. पण आदर्श गाव जसं ब्राह्मणगाव या ठिकाणी पाहायला दिसायला रस्त्याची शहानिशा आपल्याला एक चांगल्या रीतीनं कामकाजाची एक ते दिसत आहे. निश्चितच इथला जो कारभार आहे हे लोकांच्या सांगण्यावर आपण ऐकला होता, तो वेगळाच आपल्याला इथं प्रत्यक्षात आल्यावर वेगळा पाहायला मिळाला. न्यूज मराठी 24/7 परिमलसोबत AB धुळे. आलेलो आहोत ब्राह्मणगावमध्ये. ब्राह्मणगावच्या काही इथं ताई मंडळी आहेत, काही मावशी आहेत, आजी आहेत. त्यांना विचारूत ब्राह्मणगावच्या विकासाबद्दल, ब्राह्मणगावचे जे नवीन रस्ते झालेत या रस्त्याबद्दल आपण विचारूत, त्यांच्याकडून मत जाणून घेऊ. तुम्हाला काय वाटतं इथं हे आता जे नवीन रस्ते झाले, रस्ते कसे आहेत तुमच्यासाठी? नाही, स्वच्छता आमच्या गावची चांगली झाली सर. चांगली झाली स्वच्छता? गरुडे साहेबांना केली. बरं, गरुडे साहेबांनी केली. याच्या अगोदर अशी स्वच्छता तुम्हाला नव्हती. ताई तुमचं काय मत आहे? चांगली झाली. चांगली झाली. गरुडे साहेबांनी चांगला हातभार लावलेला आहे. निश्चित गरुडे साहेब आणि त्यांचे ग्रामपंचायतीची पूर्ण ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. चांगल्या प्रकारे केले. बरं, आपण आणखीन एक जाणून घेऊ. ताई आपल्याला काय मत आहे? नाही, चांगले झाले रस्ते चांगले झाले. आता आपल्या इथे जे नाल्याचा हे होतं समस्या, नाल्याचा चांगले झाले. चांगले केले गरुडे साहेबांनी. तुमच्या गावामध्ये मच्छराचा काय प्रादुर्भाव? काही नाही. आता एवढं पाऊस पडला, पाण्यामध्ये काही तुमच्या नाल्या चोकअप झाल्यात का इथं? काही नाही. तुम्हाला काय म्हणायचं आजीबाई? आता हे जे गरुडे साहेबांनी केलं हे चांगलं काम केलं, चांगलं काम केलं. किंवा काही विकासमत कामं करण्यासाठी लोक जे नावं बोटं ठेवायले त्यांच्यावर, त्याच्याबद्दल काय सांगसाल? काहीच नाही, मस्त केलं. बरं, तुमचं नाव सांगता येईल का आम्हाला? माझं ना नाव सांगा आम्हाला. शेवंताबाई. तुम्ही ब्राह्मणगावच्यात काय? ब्राह्मणगावच्या. बरं, आता हे जे रस्ते नाले आपल्या इथं झाले त्याच्याबद्दल काय सांगसाल आम्हाला? चांगल्या झाल्या, नाल्या झाल्या, रोड झाले. चांगलं केलं. रोड झाले, नाल्या झाल्या सगळ्या या ठिकाणी. हो. आता हे तुमचा संध्याकाळी लाईटचा काही प्रॉब्लेम? इथं लाईट वगैरे आहे का व्यवस्थित सगळं? सगळं आहे. बरं, आपण इथं पाहत आहोत, इथं रोड नाल्या या सगळ्याचा समस्याला जे होतं कटिबद्धता प्रत्येक गावामध्ये दिसून येते, ते या ब्राह्मणगावामध्ये काही या लोकांच्या बोलण्यातून काही जाणवत नाही. इथं चांगल्या सुविधा इथं यांना प्रदान करत आलेल्या आहेत असं यांचं म्हणणं आहे. इथल्या सरपंच आणि त्यांच्या कार्यकारी जे हे आहेत ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य या सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारे हातभार लावलेले आहेत. यांच्या बोलण्यावर तरी तुर्तास दिसत आहे. न्यूज मराठी 24/7 परिमलसोबत AB धुळे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पत्नी सुषमा पाटील यांचं दुःखद निधन झालंय. त्यांच्यावर मूळ गावी आष्टी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधी प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील मराठवाड्यातील नेत्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली आणि खासदार नागेश पाटील परिवाराचं सांत्वन केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. गुरु शिष्याचे नाते हे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून गुरु हा विद्यार्थ्यांचा सर्वस्वी असतो. याचा प्रत्यय आला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका वाघ मॅडम यांची बदली देहड येथे झाली असता शिक्षणाबरोबरच संस्कार आणि प्रेम देणाऱ्या मॅडमला निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झालेत. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर चोकदंडे यांनी. महायुती सरकारच्या जनसुरक्षा कायदा 2024 विरोधात महाविकास आघाडीने राज्यभर तीव्र निषेध आंदोलन केले. हा कायदा घटनाविरोधी आणि जनतेचा आवाज दडपवणारा असणारा आरोप आघाडीने केला असून मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्याजवळ महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी संयुक्तपणे हे आंदोलन केले। कोल्हापूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील जिल्ह्यामध्ये आणि तालुक्या मुख्यालयामध्ये निषेध व्यक्त करण्यात आलाय। महाविकास आघाडीने हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी। राहणार आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस याचं मागे घेत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीतले सगळे नेते या जनसुरक्षा विरोधाच्या विरोधात राहणार। विधेयक पारित होण्यापूर्वी आपण कोर्टात वगैरे जायला पाहिजे होतं, ते गेलेलं नाहीये, त्यामुळे हा कायदा पारित झाला असं वाटतं का किंवा तुम्ही कुठेतरी कमी पडलात का? या बाबतीत आमचे नेते मंडळी महाविकास आघाडीचे नेते मंडळी तुम्हाला उत्तर देतील। आम्ही छोटेसे कार्यकर्ते आहेत। जुन्या काळामध्ये जे सर्वपक्षीय तुम्ही आंदोलन घेतलेलं आहे विरोधी पक्षाच्या भूमिकेतून, तर हे आंदोलन किंवा ही रूपरेषा हे विधेयक जर माघार घेतलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार। महाविकास आघाडी प्रत्येक मुंबईमध्ये आम्ही हे तीव्र आंदोलन करणार महाविकास आघाडीतर्फे। आपलं नाव सांगा प्लीज। माझं नाव जितू बाबूराव शिंदे, मी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस आहे, राहणारा चेंबूर। वाटतंय कारण लोक हे पेटून उठणार आहेत, कारण कोणी अन्याय सहन करणार नाही। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे, त्यांचा संविधान मानणारा देश आहे, लोकशाहीचा देश आहे। तर जेव्हा हे अति तुमचं होतं तेव्हा सगळे ते पेटून उठतील आणि तुम्हाला सुद्धा ह्या गादीवरून खाली काढायला वेळ लागणार नाही। नक्कीच नक्कीच, कारण हे आम्ही सगळा महाविकास आघाडीत एकत्र आलो आहोत। तुम्ही बघत आहात की किती मोठा जनसमुदाय आहे आणि हा जनसमुदाय नेहमीच राहणार आहे आणि वाढत जाणार आहे आणि हा नक्कीच तुम्हाला कायदा आहे तो रद्द करावा लागणारच आहे। नक्की होणार, कारण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, वाईट आहे, कारण आम्हाला संविधानाने शिकवलंय अन्याय सहन करायचा नाही, त्यामुळे आम्ही अन्याय सहन करणार नाही आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही नक्कीच लढा उभारणार। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।